आणि दरम्यान सांगलीमध्ये देखील पुतळ्याचा वाद निर्माण झालेला असता पण प्रशासन आणि पोलिसांनी वेळीच मध्यस्थी करत तो रोखलेला आहे। सांगलीच्या राम मंदिर चौकामध्ये छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा हा मध्यरात्री बसवण्यात आला। हिंदुत्ववादी संघटनेने हा पुतळा बसवलेला होता आणि यानंतर पुतळ्याच्या जागी पोलीस दाखल झाले आणि परवानगी घेऊन पुतळा बसवण्याची विनंती हिंदुत्ववादी संघटनेला केली। पोलीस आणि प्रशासनाने मध्यस्थी केल्यावरती पुतळा सन्मानाने चौथऱ्यावरून खाली घेतला। पोलीस आणि महापालिका प्रशासनाच्या मध्यस्थीनंतर संभाजी महाराज प्रेमींनी पुतळा काढून सुरक्षित स्थळी ठेवलाय। तर मनपासोबत चर्चा करून पुतळा बसवण्याबाबतची जागा ही निश्चित करण्यात येणार आहे। सध्या हा पुतळा राम मंदिर चौकामधून पोलीस संरक्षणामध्ये सुरक्षित जागी नेण्यात आलाय। आंदोलकांशी आता आमची चर्चा झालेली आहे। आंदोलकांच्या म्हणण्याप्रमाणे संभाजी महाराजांच्या पुतळ्यासाठी महानगरपालिकेकडनं तिकोनी बागेची जागा ठरवण्यात आलेली आहे। पण आंदोलकांचं असं म्हणणं आहे की महाराजांसाठी तिकोनी बागेची जागा ही योग्य नाही, प्रशस्त भव्य जागा महाराजांसाठी असावी आणि त्यासाठी त्यांना आम्ही पर्यायी काही जागा असल्याचं सुचवायला सांगितलेलं आहे। आंदोलकांचं आणि नगरपालिकेच्या जे अधिकारी आहेत त्यांच्याशी आम्ही आता थोड्या वेळाने चर्चा करून यावर पुढील काही मार्ग शांततेत काढता येईल त्यासाठी प्रयत्न करत आहोत। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।